श्रीरामपूर पुन्हा असुरक्षित, व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. श्रीरामपूर शहरात लुटारू टोळ्या पुन्हा सक्रिय. नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी. श्रीरामपूर शहरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया हत्या प्रकरणानंतर संपूर्ण शहर हादरले होते. त्या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन व्यापाऱ्यांच्या पाठीशी पोलीस प्रशासन ठामपणे उभे आहे, गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि शहरात सुरक्षित वातावरण निर्माण केले जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु काही दिवस उलटत नाही तोच शहरात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड परिसरात स्टेट बँकेजवळ राहणारे एक ज्येष्ठ वृद्ध व्यापारी रात्री सुमारे 9 ते 9:30 वाजण्याच्या दरम्यान किराणा दुकानातून सामान घेऊन आपल्या घरी जात होते. त्याच वेळी 2 दुचाकीवर आलेल्या काही अज्ञात तरुणांनी त्यांचा पाठलाग केल्याचे सांगितले जात आहे. श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील हॉटेल अंबर ते भारत गॅस एजन्सी दरम्यान या तरुणांनी पत्ता विचारायचा आहे असा बहाणा करून त्या ज्येष्ठ व्यापाऱ्यांना थांबवले. त्यानंतर त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवलेला मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा दावा केला जात आहे. वृद्ध व्यापाऱ्याच्या वयोमानाचा आणि असहाय्यतेचा फायदा घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगितले जात आहे. मोबाईल हिसकावल्याचे लक्षात येतात संबंधित व्यापाऱ्यांनी आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते तरुण त्यांच्या हाती लागले नाहीत. आता इथेच अनेक प्रश्न निर्माण होतात. ज्या परिसरात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे तो भाग शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. स्टेट बँकेची शाखा, एटीएम, अनेक व्यापारी आस्थापने आणि सतत नागरिकांची ये-जा असणारा हा परिसर. अशा ठिकाणी जर एका ज्येष्ठ व्यापाऱ्याला लक्ष्य केले जात असेल तर सामान्य नागरिक आणि व्यापारी किती सुरक्षित आहेत? हा केवळ मोबाईल हिसकावण्याचा प्रकार आहे की शहरात पुन्हा लूटमार करणाऱ्या टोळ्या सक्रिय होऊ लागल्या आहेत? आकाश दुबैया हत्या प्रकरणानंतर गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते. मग तरीही अशा घटना घडत असतील तर गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक कमी होत चालला आहे का? सध्या या घटनेची अधिकृत पोलीस तक्रार दाखल झाल्याची पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील सर्व बाबींची अधिकृत चौकशी आणि पोलीस तपासानंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होईल. मात्र नागरिकांनी अशा घटना घडल्यास त्या लपवून न ठेवता तात्काळ पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, शहरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये पुन्हा असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी केवळ बैठका आणि आश्वासने पुरेशी नसतात, तर रस्त्यावर प्रभावी पोलीस बंदोबस्त, सातत्याने गस्त आणि गुन्हेगारांवर तातडीची कारवाई होणे तितकेच आवश्यक असते. श्रीरामपूर शहरात अलीकडील काळात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अशा घटना चिंतेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच ही घटना भविष्यात आणखी मोठ्या गुन्ह्याचे संकेत तर नाहीत ना, अशी ही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एखादा निष्पाप नागरिक किंवा व्यापारी गुन्हेगारांचा बळी ठरण्यापूर्वीच पोलिसांनी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून शहरातील गुन्हेगारांवर कठोर नियंत्रण मिळवावे अशी अपेक्षा व्यापारी व नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. कारण आश्वासनांपेक्षा नागरिकांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. काय वाटते तुम्हाला? श्रीरामपूरमध्ये पुन्हा गुन्हेगारी टोळ्या सक्रिय होत आहेत का? तुमचे मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक स्पेशल रिपोर्टसाठी पाहत राहा भीम प्रहार न्यूज मराठी. धन्यवाद.